नमस्कार मैत्रिणींनो, माय डेली या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, आता ड्रेस घेणार आहे मी. इस्त्री करायला एक मटेरियल आलं होतं आणि पूर्ण असं गोळा गोळा झाल्यावाने होता कपडा. मग ते कटिंग करायचं होतं, तर त्यामुळे म्हणलं आता प्रेस करून घेऊयात. तर हे बघा, असं अंथरून घेते आणि इस्त्री ठेवलेली होती गरम करायला. थोडी इस्त्री फिरून घेते, म्हणजे कसं आहे, म्हणजे असं एकदम गोळा गोळा झाल्याने कपडा होता ना, तर इस्त्री करून पूर्ण साफ करून घेते. गेली बघा, मध्येच लाईट गेली होती. लाईट सारखी ये जा करते आमच्या इकडं. तर हे बघा, पूर्ण असं कपड्याला थोडा थोडा कपडा घेऊन प्रेस करते पूर्ण ड्रेसला. सलवारचा कपडा आहे व्यवस्थित, सलवारच्या कपड्याला इस्त्री करायची वगैरे काही गरज नाही, पण टॉपच्या कपड्याला इस्त्री करावीच लागली मला. आणि जरा भीतच इस्त्री केली, कारण पूर्ण पुढच्या भागाला कने अशा प्लॅस्टिकच्या आपल्या टिकल्या असतात ना, तर ते टिकल्या वर्क होतं. आणि पाठीचा भाग प्लेन होता, त्याच्यामुळं पाठीच्या भागाला झाली भरभर इस्त्री करून, पण समोरच्या भागाला टिकल्या असल्यामुळं आणि दोरावर का आहे त्याच्यात टिकल्या होत्या, तर मला ती सावकाशच करावी लागली. मी इस्त्रीचं बटन बंद केलं आणि जरा कोमट इस्त्री समजा अशी एकदम फास्टमध्ये फिरवून घेतली. तर आता चला, क्लासला मुली यायचा टायमिंग झाला आहे. म्हटलं एवढं प्रेस करून ड्रेस कटिंग करून ठेवावा. आणि हे बघा, पूर्ण भागाला मी प्रेस करून घेतलं. तर हे बघा, झाली पूर्ण इस्त्री करून झाली ड्रेसची. ड्रेसची इस्त्री करून झाली पूर्ण. आता ड्रेसचा अस्तर वगैरे कटिंगला घेते. आता ड्रेस कटिंग करताना तर काय व्हिडिओ नाही समजा करता येणार, कारण खाली टाकून ड्रेस मटेरियल अस्तर ड्रेस कटिंग करणार आहे. हे बघा, कॅनव्हास होते त्या ड्रेसवर, तर एकदम असे चुराळ झाल्याने होते, तर मी सगळे ते फाडून काढले. तर आणि घेत होते मी, वरतीच कटिंग करणार होते. हे बघा, हे सलवारचा कपडा आणि हे बघा हे अस्तर. तर अस्तर टाकून घेते कटिंगला. मी अस्तर करीन वरती टेबलवर कटिंग, पण जो ह्याचा ड्रेस मटेरियलचा जे कपडा आहे ना, ते खाली आतरूनच मी ते कटिंग करून घेईल, म्हणजे साप एकदम पिना लावून व्यवस्थित करता येईल, कारण ड्रेस खूप मोठा आहे. ड्रेसची उंची आहे बघा 40 इंच आणि छातीचा भाग आहे 46, कंबर आहे 42. खूप मोठा ड्रेस आहे. मी आधी ड्रेसचे माप घेते आणि ते वहीवर लिहून घेते, म्हणजे ड्रेसवर ड्रेस कटिंग करताना ते माप टाकायला जरा बरं पडेल. ते प्रत्येक वेळेस ड्रेसला टेप लावायचा, पुन्हा ह्या कपड्यावर टाकायचा, तसला गोंधळ नको म्हणून मी डायरेक्ट ड्रेसचे माप घेतले आणि लिहून घेतले, आणि नंतर मग अस्तर टाकून त्यावर ते माप टाकून घेतले. तर ज्यावेळेस हातात ड्रेस घेतला त्यावेळेस बघितलं, बहुतेक त्यांचा तो रेडीमेड ड्रेस आहे काय की, कारण शोल्डर त्यांचं तयार शोल्डर 7.5 आहे. तर बघा मग पूर्ण शोल्डर किती असेल त्यांचं. हे बघा, पूर्ण बाहीचं माप वगैरे टाकते. बाही, छाती, कंबर